दुःख हरता विघ्न हरता गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला श्रीवार वंदन करून शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। अशा उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत गोरगरीब जनतेचा जाणता राजा शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुद्रा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीवार वंदन करून माझ्या कोंडेगावची ग्रामदेवता श्री माता चौंडाईच्या जमी नतमस्तक होऊन आम्ही आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री चौंडाई रंगदेवते माते तुझा विजय नमन हे करूयाच ना हो करू आई रंग देवतेला नमन हे
शीलम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा गणेशा ही माझी वंदना पूर्ण करा कामना गणेशा ही माझी वंदना पूर्ण करा टाळ मृदुंग सप्तसुरानी नमन खेळला रंग भरू दे आज यरणी झुम झुमनाचा अंगणा पूर्ण करा कामना गणेशा ही माझी वंदना पूर्ण करा कामना गणेशा ही माझी वंदना पूर्ण करा कामना टाळ मृदुंग सप्तसुरानी नमन खेळ रंग भरू दे आज यरणी झुम झुमनाचा अंगणा पूर्ण करा कामना गणेशा माझी वंदना पूर्ण करा कामना पंचालती ओवाळी तो पुष्पहार तुझ वाहतो पुष्पार तुझ वाहतो पुष्पार तुझ वाहतो गणरायाचे रूप पाहतो गुणगान तुझे गातो गुणगान तुझे गातो गुणगान तुझे गातो शिव पार्वतीचा बाळ तू गजवदना गजमुंड वक्रतुंडा चालवे चंदना झुम झुमनाचा अंगणा पूर्ण करा कामना गणेशा माझी वंदना पूर्ण करा कामना गणेशा ही माझी वंदना पूर्ण करा कामना गणेशा ही माझी वंदना पूर्ण करा कामना. पाठवा नदी हरे नावाचा नटवा माझा
पहाटेचा कोंबडा आपल्या समोर सादर होतो. पहाटेच्या या प्रहराला बाई कोंबडा आरवला. पहाटेच्या या प्रहराला बाई कोंबडा आरवला. तरी खोऱ्यातून सूर्यदेव हे उगवले डोंगराला. 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 पहाटेच्या प्रहराला बाई कोंबडा आरवला. या पहाटेच्या प्रहराला बाई कोंबडा आरवला. तरी गोऱ्यातून सूर्यदेव हे उगवले डोंगराला. तरी गोऱ्यातून सूर्यदेव हे उगवले डोंगराला. सोने गिरले परी भूमीला शोभाली उजाला नीला. शोभाली उजाला नीला. शोभाली उजाला नीला. सडा रांगोळी घाली अंगणाला गंगा जल वाहे तुळशीला. गंगा जळवाए तुळशीला. गंगा जळवाए तुळशीला. घालून प्रदक्षिणा तुळशीला वंदन करते सूर्याला. घालून प्रदक्षिणा तुळशीला वंदन करते सूर्याला. तरी गोऱ्यातून सूर्यदेव हे उगवले डोंगराला. तरी गोऱ्यातून सूर्यदेव हे उगवले डोंगराला. या पाटेच्या प्रहराला बाई कोंबडा आरवला. या पाटेच्या प्रहराला बाई कोंबडा आरवला. तरी गोऱ्यातून सूर्यदेव हे उगवले डोंगराला. तरी गोऱ्यातून सूर्यदेव हे उगवले डोंगराला. तरी गोऱ्यातून सूर्यदेव हे उगवले डोंगराला. तरी सकाळच्या प्रहरी पहाटही झाली. किरणेही पडली डोंगर कपारी. उठी घनश्याम उठा लवकरी. उठी घनश्याम उठा लवकरी. सकाळच्या प्रहरी पहाटही झाली. किरणही पडली डोंगर कपारी. उठी घनश्याम उठा लवकरी. उठी घनश्याम उठा लवकरी. कोंबडा रवला पहाटे कपारी. कोंबडा रवला पहाटे कपारी. गोकुळ नगरी जागरी आली. गोकुळ नगरी जागरी आली. सकाळच्या प्रहरी पहाटही झाली. किरणही पडली डोंगर कपारी. उठी घनश्याम उठा लवकरी. उठी घनश्याम उठा लवकरी. धुक्याने पसरली साध धरणीला. धुक्याने पसरली साध धरणीला. सोन पावले आली अंगणाला. सोन पावले आली अंगणाला. सकाळच्या
रे काना प्रीत तुझी माझी तुझ्या मुरलीन मी बावरली प्रेम वेळी ही राधा झाली हो प्रेम वेळी ही राधा झाली हो काना प्रीत तुझी माझी तुझ्या मुरलीने बावरली काना प्रीत तुझी माझी तुझ्या मुरलीने बावरली प्रेम वेळी राधा झाली हो प्रेम वेळी राधा झाली हो काना प्रीत तुझी माझी तुझ्या मुरलीन मी बावरली काना प्रीत तुझी माझी तुझ्या मुरलीन मी बावरली प्रेम वेळी ही राधा झाली हो प्रेम वेळी ही राधा झाली हो काना प्रीत तुझी माझी तुझ्या मुरलीने बावरली काना प्रीत तुझी माझी तुझ्या मुरलीने बावरली प्रेम वेळी राधा झाली हो प्रेम वेळी राधा झाली हो वेळ मनाला लावून जाते तुझी ही राधे गोडी राधे तुझी राधे गोरी तुझी राधे गोरी तुझ्या विनाई राहील राधे प्रेम कहाणी अधुरी राधे प्रेम कहाणी अधुरी राधे प्रेम कहाणी अधुरी लागला चंद मनमोहना तुझ्या माझ्या प्रीतीच्या रे साजना जराने नाही गुन्हा कळली तुझी माझी भेट ही अधुरी जराने नाही गुन्हा कळली तुझी माझी भेट ही अधुरी प्रेम वेळी राधा झाली हो प्रेम वेळी राधा झाली हो सातवा सोडोनी अवतार धरिला विष्णोनी आठवा अवतार गोकुळाला आनंद झाला कृष्ण आला जन्माला गोकुळाला आनंद झाला कृष्ण आला जन्माला हा सातवा सोडोनी अवतार
ए राधे कागद चंद्रा अगं चल की लवकर सूर्य माथ्यावर आला बघ बाजारात जायला उशीर होतोय बघ अगं चंद्रा कुठे गेली अगं चल लवकर झाली पहाट उचला माट सखे वेशीकडे वळा झाली पहाट उचला माट सखे वेशीकडे वळा आवरा शृंगार बिगी बाजाराला चला आवरा शृंगार बिगी बाजाराला चला झाली पहाट उचला माट सखे वेशीकडे वळा झाली पहाट उचला माट सखे वेशीकडे वळा आवरा शृंगार बिगी बाजाराला चला आवरा शृंगार बिगी बाजाराला चला दोन्हीकडे पहाकडे काबड हे उजळई सुद्धू बुद्धू झाला आता कोबड हे उजळई सुद्धू बुद्धू झाला आता कोबड हे उजळई सुद्धू बुद्धू झाला आता कोबड हे उजळई हो दोन्हीकडे पहाकडे काबड हे उजळई सुद्धू बुद्धू झाला आता कोबड हे उजळई राधेबाई कर गाई नवाने सचंद्रकला राधेबाई कर गाई नवाने सचंद्रकला आवरा शुकार बेगी बाजाराला चला 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 आता काय झालं तुला अशी अचानक का थांबलीस हा तर माझा माटे मी काटवट भरलेला असतो अगं तुला माहितीच आहे ना याच्याने मी स्मार्ट काटवट भरलेलाच असतो बघ तू भर ना काटवट माठ मला का सांगतेस थोडा माय घालायचं बघा या इच्छित कमी होती अगं थांबा 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 आपण नटून नटून चालल्या करायला आपण कुणाला बाजाराची वाट माहितीये का गं मी नाही तूच वाटत होतीस अगं तुम्ही दोघी गप बसा गं अगं ही अगं तारे मी हात मारला असता पण चिकनी माझं कालच भांडण झालंय अगं पण माहिती साडी कटते या इच्छित कमी होती काय ग बरं वाटली साक माझी मावशी ए मावशी या तिचा पुढचा मावशी अगं राधे तू सांग मग बरं मी सांग मावशी अगं हे मावशी का ग राधे अगं लवकर ये अगं कशासाठी कविता बाजारात जायचंय. बरं बाई आठवण झाली का या म्हातारीची बरं बाई आले हा आले राधेची आरोळी कानावर आली आनंदले मी मनात जरदारीची नेसुनी साडी पोचीला नऊवारी कास रंग देऊनी सजविला दुधाचा माठ रंग देऊनी सजविला दुधाचा माठ राधेची आरोळी कानावरी आली आनंदले मी मनात हे जरदारीची नेसुनी साडी पोचीला नऊ
सजविला दुधाचा वाट रंग देवोनी सजविला मी सजविला दुधाचा वाट रंग देवोनी सजविला मी सजविला दुधाचा वाट अगं मावशी मी काय बोलते काय ग अगं आज लवकर कशी आलीस तू अगं अजून लवकर आली असती मग मावशी पण काय झालं माहितीये काय झालं आता माझं ना जड झालं बघ. मावशी अगं मस्करी केली मावशी अगं हाय का अगं माठ जड झाला म्हणते मी अगं असं बोल तुम्हाला काय वाटलं काय मावशी ते जाऊ दे हो मावशी. एवढं घाई घाईनं आणि एवढं गडबडीनं कशाला बोलवलं मला अगं मावशी रात्रीलाच विचार राधे कशाला बोलवलं ग मला आम्हा साईडच्या मुली की मकडे बजायला मला वाटलंच होतं म्हणून तर माठ घेऊन आली अगोदरच मग मावशी पण मी काय म्हणते काय मावशी म्हणतेस तू सकाळी माझी बाजून गेली तिने नाही दिलं तो आवाज मला अगं ती विसरली असेल अशी कशी विसरली असेल भावावर भांडायला विसरत नाही बरी ही. मावशी विसरले ग अगं असू दे ना मावशी सोड अशी ग. कशी विसरली मावशी विसरले ग जाऊ दे आता तुम्ही म्हणताय म्हणून मी येते हो मावशी आता आलीच नसते बघ पण मी काय म्हणते थांबा ना ग जरा मी कशी ते सांगा ना जरा अगं मावशी तिलाच विचार आता सांग ग, कशी दिसते ती खरं सांगू खोटं सांग पण काय ते सांग खरं सांग मावशी अगं सांग बाई मावशी तू आहे ना सोडलेल्या वाटायला दिसतेस बघ काय म्हणालीस खरं ते बोलली बघितलंस कशाला होतं थांबा आता हिले सांगितलं की मी कशी दिसते हो आता मी पण सांगते तुम्ही कशा दिसताय हा मावशी सांग ना हुकानं सांगू कसं सांगू कसं पण सांग तू हुकाने सांगते हातावर ठेवला कप कपात ओतली चहा हातावर ठेवला कप कपात ओतली चहा त्याच्यावर ठेवली बशी आणि मला सोडून बाकी सगळ्या बशी मावशी अगं मस्करी केली मावशी आता हाय का मावशी मस्करी केली जराशी त्यात काय झालं चला आता बिगी जाऊया चल मावशी अगं थांबा का जरा काय मावशी आता काय झालं अगं आता काय झालं म्हणजे काय एवढे नटून छटून आणि एवढा साज शृंगार करून बाजारात चाललात की नाही हो मावशी मग घेतलं काय घेतलं काय मग सांगितलं पाहिजे बघ मावशी सांगितलंच पाहिजे मग नाही तर व्यापार होणार कसा बरं बाई मावशी मी घेते दही मावशी मी घेते दूध मावशी मी घेतलाय खवा मावशी मी घेतलंय लोणी मावशी मी घेतलंय दही वा छान सगळ्यांनी काहीतरी घेतलंय ना हो व्यवस्थित मावशी मग चला जाऊया चल मावशी पण मी काय म्हणते काय म्हणते? आता ह्या घाटानं असं गप्पू जायचं का ग मग मावशी कसं यायचं आता ह्या घाटाला एक गाणं नको का छोटस अगं मावशी तूच बोल माझं काय म्हातारीचं म्हातारी नाही म्हणा पण माझं काय तुम्हीच म्हणा मग राधी बोलू दे राजा तू म्हण मावशी चल. गोपी सांभाळा डोईचे माठ उभा आहे हा अवघड घाट साज शृंगार करूया नाचूया गाऊया मावशीला या घेऊन सवे
जेव्हा जन्म झाला नाना रूपी केल्या मी लीला जेव्हा जेव्हा जन्म झाला नाना रूपी केल्या मी लीला जेव्हा जेव्हा जन्म झाला नाना रूपी केल्या मी लीला वसुदेव माझे पिता देवकी हो माता नंद यशोदा माझे पालन करता नंद यशोदा माझे पालन करता नंद यशोदा माझे पालन करता जेथे जन्म माझा झाला ती होती बंदी शाळा मायेच्या लोभाने आलो मी गोकुळाला जेव्हा जेव्हा जन्म झाला नाना रूपी केल्या मी लीला जेव्हा जेव्हा जन्म झाला नाना रूपी केल्या मी लीला जेव्हा जेव्हा जन्म झाला नाना रूपी केल्या मी लीला राव होता संपल्यानंतर पृथ्वीवर आकासूर बकासूर मुष्टिक जानू हे दैत्य माजू लागले त्यांचा उत्कर्षासाठी मी पृथ्वीवर जन्म घेतला आहे बोला कुंडलिकावर दे अरे हो आज पूर्वीचा दिवस सारे गोपिका जहाजोळ्याच्या माठ घेऊन मथुरे बाजारात चालले असतील त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे ही कामगिरी आपण एकाएकी न करता आपल्या संगतीचे पेंड्यावर सुदामा आहेत त्यांना हाक मारले पाहिजे सुदामा अरे सुदामा आलो देवा आलो देवांच्या आशीर्वाद बोलवण्याचे कारण अरे सुदामा बोला. 360 गवलेन मोत्याच्या बाजारात जाते त्यांचा रस्ता प्रतिबंध करा आम्ही हो करतो चालेल तुम्ही चौकात जा अरे सुदामा काय रे सुदामा बोल अरे आपल्याला किशोरीने कामगिरी सांगितली आहे आपल्याला पण आपल्याला जपणार नाही आपल्या संगतीचा पेंडे आहे ना त्यालाच बोलवलं पाहिजे आपल्याला बोल हाक मार ना लवकर तू हाक मार मारू अरे ए पेंड्या आलो आलो अरे पेंड्या अरे आलो आलो लवकर ये कार सुदामा हाक मारतो यार वाकड्या पेंड्याला या वाकड्या पेंड्याला मिरगाई सोडिल्या गेल्यावर चरानाला गेल्यावर चरानाला अरे सुदामा हाक मारतो या वाकड्या पेंड्याला या वाकड्या पेंड्याला अरे सुदामा हाक मारतो या वाकड्या पेंड्याला या वाकड्या पेंड्याला ते राहू दे तू जामा नको आपल्या देवाने कामगिरी सांगितली हिला बांधून ये लवकर काय म्हणतो लवकर 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 सांगितले बोल बोल बांधतो तिला गोत्यात बांधतो हा गोत्यात बांधतो लवकर बांधतो तू बांध बा तू डेंजर दिसते चल लवकर काय एवढं कशाला लवकर बोलवलं लवकर बोलवलं देवाने आपल्याला कामगिरी सांगितले काय म्हणतो 16 गोलोनी मच्छीच्या बाजारात जात आहेत त्यांचा रस्ता अडवायचा आहे पण आम्हाला जमणार नाही म्हणून तुला हाक मारली हा आता बघ त्या डोंगरातून दर्याकडे जमणार आहे लोका कोणती वाय हा नको जाऊ इकडे 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 हा, इकडे, इकडे, इकडे. अरे, इकडे.
झाला का बाई सर? अरे तुला मग अरे ही आज खूपच उशीर झाला अरे, हा गं. आणि सूर्य अगदी माथ्यावरती आलाय. मग इथे ते कोणतरी मावशी असणार म्हातारी काय झालं अपेक्षा? पण ती बेताला वाटतं. लवकर विचार. अरे तुम्ही हात तरी कोण? अरे तू कोण? आम्ही देवाच्या सौंदर्य. मी मावशी ह्या पोरी. हा पोरगी ती मावशी बेताला का? बरं तर तिकडे जाऊ दे. आम्हाला सांगितलं की देवाने सांगितले सांगितले. कोणती कामगिरी? पण आधी तू आम्हाला नाही म्हणत नाही. बरं मी सांगतो काय हा प्रजापती आणि हा? हा सुखापती आणि तू कोण? अरे मी तुझा पती. ए म्हाताऱ्या, जाऊ द्या मला बाजारात जायचंय बघ. बाजाराला कसं जायचं? देवाने आम्हाला अजिबात ओढणार नाही. कापील काय सांगितले? येऊ आलो. येऊ आलो देवाने सांगितले. आता पतीला जाऊ नका देऊ आलो. अगं राधे, तूच गप्प पाहिजे. जेव्हा तुम्ही गप्पी आला गवलनी तुम्ही आला कुठे मग जाणार कुठे? आम्ही आल्या गोकुळातून जाणं मथुरेला. हा रस्ता प्रतिबंध आहे. आपलं म्हणतात तरी मला वाटतं श्री विष्णू भगवान. श्रीकृष्ण वनस्थ मग राधे कसे असतात? पायी बेबे राड करत असतात. राधे तुझे म्हणणे खरे. जर जशी वेळ येते तसं अवतार धारण करावे लागतात. सांगा मग त्यांना. ऐकतोय. ऐक राधे ग माझी कहाणी ग, ऐक राधे ग माझी कहाणी ग. सांगितो तुला ही माझी जन्मगुणा. अवतार पहिला राधे मग रूप धरिला, अवतार सातवा राधे श्रीराम धरिला. सोडवीर जगसीतेला लंकाधीश रावला, आठवा अवतार राधे कृष्ण मी धरिला. त्याग कंस मामाला ग वदन्यासी आलो, सातव्या अवतारी दिल्या वचनी आला राज पूर्ण करण्याला ग. राधे ऐकलीस का माझी जन्मभूना? हो मावशी हे खरंच श्रीकृष्ण आपण शरण केले पाहिजे. पोरी चला तर शरण जाऊया. श्री हरी मुकुंदा वेडी राधा ही राधा दिवानी. श्री हरी मुकुंदा तू कृष्ण कन्हैया मी राधा दिवानी. आठवण हृदयात जपते प्रेम वेळी राधा हिरे सुरते. वेळ लावी जीवा सूर्यमन मोहन ही तुझी राधा प्यारी रे. मी मथुरेचा कोरस बंद केला ही बातमी कौस मामाला कसे असाच जातो मामाच्या शोधीवर. गोकुळाची दैवत गोकुळातच राहिले पाहिजे म्हणून मी बंद केला. अरे कृष्ण तू धर्माचे साबण कसे आहे? तर लढाई कर. होईतच तयार.
तू आला का चंद्या ये. अरे आता आपल्याला मीटिंग लावली आहे. आपल्या जिजाऊ शिक्षण संस्थेचे अधिकारी येणार आहे. हा तेव्हा मीटिंग झालं लवकर लोकांना बोलव जा. तू आहे का चंद्या? तू इकडे जा, इकडे जा, तू इकडे जा. ते काय वरच्या वाटते पटापट सांग, लवकर घे बोलव. लवकर लवकर साहेब लवकर येणार आहेत.